नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी नांदुरा शहरामध्ये जनता दरबारीत शिवसेना शहरप्रमुख अनिल जांगळे यांचे आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन केंद्र शासनाकडून देशातील गरीब व गरजू नागरिकांना शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत धान्य वाटप योजना सुरू आहे। परंतु त्याकरिता स्वस्त धान्य दुकानदारांकडून ई-पास मशीनवर अंगठ्याचे ठसे घेण्यात येतात, मात्र अनेक वेळा सदर मशीन बंद असतात व त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असतात, त्यामुळे अनेक गरजूंना वयोवृद्ध नागरिकांना सदर सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य सुद्धा अनेक वेळा निकृष्ट दर्जाचे मिळत असल्यामुळे त्यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। तसेच मागील काही महिन्यांपासून केवळ ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्यामुळे त्याबाबत सुद्धा नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। तरी संबंधित यंत्रणेला स्वस्त धान्य दुकानावरील इले मशीन अद्ययावत ठेवण्याबाबत आणि योग्य तो बदल करण्यात यावे, याकरिता शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांनी माननीय आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन देण्यात आले। तसेच नांदुरा नगर पालिकेकडून सन 2024 ते 25 ते सन 2027 ते 28 या 4 वर्षाकरिता नप हद्दीतील मालमत्तांकराची करवाढ करण्यात आली आहे। त्याकरिता अनेक नागरिकांनी नप कडे तक्रारी सादर केल्या आहेत, तर काही नागरिकांना दरवाढीबाबतच्या नोटिसेस न मिळाल्यामुळे ते नागरिक त्यांच्या हरकती सादर करू शकले नाही। त्यामुळे अशा नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यांचे मालमत्तांबाबत मनमानीपणे करवाढ करण्यात आली आहे। नांदुरा नगर पालिका हद्दीतील ज्या भागामध्ये अद्याप रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे अशा प्राथमिक सुविधा सुद्धा पुरविण्यात आलेल्या नाहीत आणि गावठाणातील ज्या इमारती 50 ते 100 वर्षापेक्षा जास्त जुन्या व शिकस्त झालेल्या आहेत, अशा भागामध्ये सुद्धा अवाजवी व नियमबाह्य करवाढ करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे करवाढ करण्यापूर्वी कोणत्याही जागांचे योग्य व सक्षम अधिकाऱ्यामार्फत कायदेशीर मोजमाप करण्यात आलेले नाही। ज्या खाजगी एजन्सी मार्फत कर आकारणीपूर्वी जागांचे सर्वे करण्यात आले, त्या एजन्सी मार्फत अप्रशिक्षित व अकुशल व्यक्तीकडून सर्वे करण्यात आले आहेत। त्यामुळे झालेले सर्वे, त्यावरून सादर करण्यात आलेले अहवाल व त्यावरून करण्यात आलेली कर आकारणी ही बेकायदेशीर आहे। त्यामुळे सदर वाढीव कर आकारणीमध्ये योग्य तो बदल करून तसेच नव्याने सक्षम अधिकाऱ्यांकडून नप हद्दीतील सर्व इमारतीचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे व त्यानुसार योग्य ती कर आकारणी करण्यात यावी व अवाजवी कर वाढ स्थगित करण्याबाबत माननीय आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अमोल डहाके, बंटी भाऊ फणसे उपस्थित होते।